खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपी सीआयडीला शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेले होते का असा सवाल आता उपस्थित होतोय। या संदर्भात 3 आलिशान गाड्यांचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। बीडच्या मांजरसुंबा येथे एका हॉटेलवर सर्व आरोपींचं जेवण करतानाचं तसंच पेट्रोल पंपवर गाडी डिझेल भरतानाचं सीसीटीव्ही समोर आलंय। याशिवाय 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील एक सीसीटीव्ही समोर आलाय। याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातल्या पारगाव टोल नाका इथे रात्री 1:30च्या सुमारास पास झाल्या आणि याच गाड्यांमध्ये बसून आरोपी पुण्याकडे गेले अशी चर्चा आहे। अशी झाली पाहिजे म्हणायचे। तर हेच ते सीसीटीव्ही आहेत ज्याच्यामुळे आता नवीन चर्चा समोर आलेल्या आहेत। 30 डिसेंबरच्या रात्रीचंही सीसीटीव्ही फुटेज हे आता समोर आलेलं आहे। डीएम ऑफिसवरूनच बोलू, धनंजय मुंडेच्या ऑफिसवाल्याने बोलू। तर सरपंच संतोष देशमुख यांचा लहान भाऊ धनंजय देशमुख यांनी एसआयटी अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनीही हत्येच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे। पाहूया। आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, तिथले सीसीटीव्हीचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते। सरेंडरसाठी ते जिल्ह्यातून बाहेर मग त्यांना ते प्रकार करावा लागला। याची जिम्मेदार पूर्ण सीआयडी एसआयटी यंत्रणा असेल असं मी तुम्हाला जिम्मेदारीने बोलतोय। तपास कुठच्या दिशेने जात आहेत का पुन्हा त्यांना वाचवण्यासाठीच होत आहेत असे प्रश्न अनेक मनात पडतायत। भीती वाटते की न्याय हा कधीच होणार नाही, सामान्य माणसाला न्यायाची गरजच नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।